नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 6 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऐश्वर्याला कानाखाली मारून तिला घरातून हाकलून लावायचं. हा सगळा प्लॅन ऐश्वर्याचा आणि जानकीचाच होता. जानकी ऐश्वर्याला मुद्दामच सयाजीच्या घरी पाठवते आणि सयाजी रणदिवेंच्या विरोधात काय काय प्लॅन करतोय हे सगळं ऐश्वर्या जाणून घेऊन सगळे इथे फोन करून जानकीला सांगते. इथे ऐश्वर्या सयाजीशी बोलत असते. सयाजी म्हणतो, ऐश्वर्या तू अजिबात काळजी करू नको. आता आपण दोघं मिळून त्या रणदिवेंची अशी वाट लावू ना, तू बघच आता खूप मजा येईल. ऐश्वर्या विचारते, पण डॅडा कशी वाट लावायची? काही प्लॅन वगैरे आहे का? सयाजी म्हणतो, हो आहे ना. त्या मायाला सोडवायचं. ती माया जेलमधून बाहेर आली की सगळं ती करेल आणि आपण फक्त तमाशा बघत राहायचा. ऐश्वर्या सयाजीचा सगळा प्लॅन ऐकून घेते आणि जानकीला फोन लावते. ऐश्वर्या जानकीला म्हणते, जानकी डॅडा त्या मायाला पळवून लावणार आहेत जेलमधून. ती एकदा सुटली की मग ती सगळ्यांच्या जीवावर उठणार आहे. जानकी म्हणते, ऐश्वर्या आता हा प्लॅन तुझ्या डॅडांचा नाही, हा प्लॅन आता आपला असणार आहे. मायाला आता आपण पळायला लावायचं, तिला पळण्यासाठी भाग पाडायचं. तर इथे माया हवालदारला बोलवून घेते आणि हवालदारच्या डोक्यात काठी घालून तिला बेशुद्ध करते. कोणीही चौकीमध्ये नाही हे बघून माया तिथून पळ काढते. आता ऐश्वर्या जानकी या दोघी मिळून सयाजीला कशी जेलची अद्दल घडवतायत, कशी जेलची वारी घडवतायत ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये अवंतिकाला खीर खाऊन त्रास व्हायला लागतो. तिला उलट्या होत असतात, खूप त्रास होतो. सौमित्रीचा पहिला डाऊट येतो तो ऐश्वर्यावरतीच, कारण ऐश्वर्याने बनवलेली खीर अवंतिकाने खाल्ली आणि तिला त्रास व्हायला लागला. सगळे खाली येतात आणि सौमित्रचा ऐश्वर्यावरती संशय आहे हे बोलून दाखवतो. घरामध्ये खूप भांडणं होतात, वाद होत असतात. सगळ्यांना ऐश्वर्याची पूर्ण खात्री असते. ऐश्वर्या असं काही करणार नाही असं ठाम मत असतं. सारंग तर ऐश्वर्याच्याच बाजूने असतो. सौमित्र किचनमध्ये जातो आणि शोधाशोध करतो. किचनमध्ये त्याला डस्टबिनमध्ये एक विषाची बाटली दिसते. सौमित्र ती बाटली घेतो आणि बाहेर येतो. सौमित्र सगळ्यांना ती बाटली दाखवतो आणि सगळ्यांना म्हणतो, माझी आता तर पूर्ण खात्री आहे, या ऐश्वर्याने अवंतिकाच्या खीरमध्ये काहीतरी टाकलं आणि ते विषच होतं. सारंग म्हणतो, अरे ही फक्त बाटली आहे, ही बाटली ऐश्वर्याने आणली, हे कशावरून बोलतोयस तू? सौमित्र म्हणतो, मला या ऐश्वर्यावरती पहिल्यापासून संशय होता आणि म्हणून मी किचनमध्ये हिडन कॅमेरा बसवला होता. सौमित्र सगळ्यांना ते CCTV फुटेज दाखवतो आणि सगळ्यांना एकदम धक्का बसतो. ऐश्वर्याने आपल्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून सगळ्यांना वाईट वाटतं. आरोप प्रत्यारोपाचा खेळ चालू होतो. सारंग तर ऐश्वर्याच्याच बाजूने असतो. घरातल्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्यामुळे जानकी पुढे येते आणि ऐश्वर्याच्या जोरात एक कानाखाली मारते. जानकी म्हणते, मला वाटलं होतं तू चांगली झाली आहेस, पण नाही, हे बदला घेणं अजून चालूच आहे ना. आता तू माझ्या घरात राहू शकत नाही. जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला फरफटत घराबाहेर काढते. सयाजी, कावेरी ऐश्वर्याला घरी घेऊन जातात. तर हे सगळं बघून सुमित्राचा BP शूट होतो. तिला धक्का बसलेला असतो. डॉक्टर घरामध्ये आनंदाचं वातावरण ठेवा म्हणून सांगतात. जानकीला खूप वाईट वाटत असतं. जानकी रूममध्ये येते. अवंतिका म्हणते, अहो वहिनी, आईंना एवढा त्रास होतोय, आपण त्यांना सांगायचं का की हा आपला प्लॅनचा भाग आहे? जानकी म्हणते, नाही, आपण हे नाही सांगू शकत. आपल्याला जर सत्य जाणून घ्यायचं असेल, सयाजी काका काय करतात हे जाणून घ्यायचं असेल, तर आपल्याला आता ऐश्वर्यावरती आरोप करावेच लागतील. आणि ऐश्वर्या सुधारली आहे ह्यावरती कोणाचा विश्वास न बसलेलाच चांगला. आता आपण घरातल्या कोणालाही सांगू शकत नाही की हा सगळा प्लॅन होता. ऐश्वर्याने काहीही केलं नव्हतं, आपण तिला करायला सांगितलं होतं. जानकीला ऐश्वर्यासाठी वाईट वाटत असतं. तर इथे ऐश्वर्या सयाजी घरी येतात. ऐश्वर्या खूप रडत असते. सयाजी म्हणतो, ए बेअक्कल, तुला मी म्हटलं होतं ना, अगं ती लोक रणदिवे आहेत आणि त्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नको. तू चांगली झालीस आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण बघितलं ना काय झालं, शेवटी ते पलटले आणि तुलाच एकटीला पाडलं. ऐश्वर्या म्हणते, डॅडा पण आता नाही हां, आता मी चूक केली आहे ती सुधारणार, त्या रणदिवेंना चांगली अद्दल घडवणार आणि सगळ्यांचा बदला घेणार. सयाजी म्हणतो, तू नको घाबरू, तुझा बाप तुझ्यासोबत आहे.
ऐश्वर्याला हेच हवं असतं. सयाजी काय काय करतोय हे सगळं जाणून घ्यायचं असतं. ऐश्वर्या खुश होते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.